बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर. आज प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 मध्ये जवळजवळ 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना हप्ता वितरण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय गृहमंत्री केंद्र शासन यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा बालेवाडी इथे पार पडला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक तालुका पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला, जिथं आपल्या जिल्ह्यामधील जवळजवळ 20,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेमधून 40,000 लाभार्थी निवडले होते, त्या सगळ्या 40,000 लाभार्थ्यांनी गाव स्तरावरती, पंचायत समिती स्तरावरती आणि जिल्हा परिषद स्तरावरती बोलवून त्यांना आपण मंजुरीचा आदेश दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एका क्लिकवर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते 15,000 रुपयेचा हप्ता जवळजवळ 24,000 लाभार्थ्यांना आपण दिलेला आहे. आणि तो निधी जवळजवळ 4.5 कोटी रुपये इतका आजच्या दिवसाला आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की घरकुल योजनेमध्ये 1,20,000 अनुदान मिळते. त्याचबरोबर इतर अनुदान मिळून जवळजवळ 1.5 लाख रुपये प्रत्येक लाभार्थ्याला मिळतात. परंतु ही अमाऊंट थोडी कमी होती असं सर्व स्तरावर त्याची मागणी होत होती. आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री महोदयांनी रुपये 50,000 ह्याच्यामध्ये वाढ केल्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळं सर्व लाभार्थ्यांना आनंद झालेला आहे. आणि त्यामुळं आपले घरकुल बांधकाम लवकर पूर्ण होण्यामध्ये याचा सहभाग नक्की होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना सोलर योजनेचा लाभ, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायला सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये पण आपल्याला जवळजवळ म्हणजे लाभार्थ्याला 1 किलोवॅट साठी 40,000 रुपये सबसिडी मिळते. तर ह्या दोन्ही योजनांचा लाभार्थ्यांना खूप चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.